नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे विटू माऊली कोयपणी यंत्र आहे आणि तासगाववरून आपले शेतकरी दादा कोयपणी यंत्र खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना कोणत्या कामासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे. आपलं नाव काय सांगितलं? उत्तम परशुराम पाटील. उत्तम परशुराम पाटील, गाव वायफळे. वायफळे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपल्याला कोणत्या कामासाठी हे कोयपणी यंत्र पाहिजे? आम्हाला काय पेरणी, कोळपणी, काय काय पीक आहेत आपल्याकडे? काय ज्वारी, मक्का. यांच्याकडे ज्वारी, मका किंवा गहू, बाजरी, अजून फळबागा, ऊस वगैरे अशा प्रकारची पिकं आहेत. आणि यांना त्याच्यामध्ये गवत काढणीसाठी, कल्टिवेटर मारण्यासाठी, ऊसाची बाळभरणी करण्यासाठी, त्यानंतर पेरणी करण्यासाठी, फवारणी करण्यासाठी आपले विटू माऊली इंजिन कोयपे घ्यायचे आहे. तर त्या संदर्भात आपण त्यांना माहिती देत आहोत. आता हे पहा, समर्थ चालू करून दाखव एकदा. आणि पुणे ग्राउंड मारून आण. पुढं 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 पुढे इथं लाव. तर हे तुम्ही पाहू शकता, आपले विटू माऊली कोयपणी यंत्र लहान मुले पण याला चालवू शकतात. त्याच्यामध्ये चालू करायची सिस्टीम बघितलं तर हे ऑन ऑफचं स्विच आहे. हे स्विच ऑन केल्यानंतर दोरी ओढावं लागते. दोरी ओढल्यानंतर इंजिन चालू होतं. इंजिन चालू झाल्यानंतर ह्याचा ॲक्सिलेटर ओढला की इंजिन ऑटोमॅटिक पुढे जायला चालू होतं. म्हणजे हे चालवायला एवढं सोपं आहे की ह्याला लेडीज पण चालू शकतात, लहान मुलं पण चालू शकतात, त्यानंतर वृद्ध वयस्कर माणसं पण चालू शकतात. हे एवढं सोपं मशीन आहे. तर आपण ह्या मशीन बरोबर कुळो एक देतोय. काही भागामध्ये त्याला डुब म्हणतात, काही भागामध्ये त्याला वखर म्हणतात, काही भागामध्ये त्याला फन किंवा पास असं म्हटलं जातं. तर आपण याच्याबरोबर एक कुळो देतो. हे मशीनला जोडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ऊसाला किंवा मल्चिंगला भर लावायला ह्याच्याबरोबर आपण नांगर पण देतो. हा नांगर आपल्याला एक साईड भर वगैरे लावायला चालतो. हा नांगर एक देतोय. त्यानंतर सरी सोडायला हा रिझर देतोय. हा सरी सोडायला रिझर देतोय. हा कल्टिवेटर देतोय. हा कल्टिवेटर आपण वेगवेगळ्या कामामध्ये जमीन हार्ड असेल तर भुसभुशीत करण्यासाठी याचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण याला हा कुळव देतोय. हा कुळव आपल्याला ह्याची पास वगैरे चेंज करता येते. आपल्या अंतरानुसार लहान मोठी पण करता येते. तर हा पण आपण बसवू शकतोय. त्यानंतर जर काही शेतकरी बांधवांना पेरणी यंत्र हवं असेल तर आपल्याकडे ह्या मशीनला चालणारं पेरणी यंत्र पण आहे. ते पण आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मटकी या सर्व पिकासाठी चालणारं ते पेरणी यंत्र आहे. ते पण आपण त्या मशीन बरोबर घेऊ शकतोय. ते ज्यांना हवं असेल ते वेगळे घेऊ शकतात. ह्या किटमध्ये त्या पेरणी यंत्राचा समावेश नाहीये, पण ह्या मशीनवरती ते चालतं. त्यानंतर काही शेतकरी बांधवांना सोयाबीन फवारणीसाठी, मका फवारणीसाठी ब्लोअरची गरज आहे. आता ह्याच्यावरती एसटीपी पण चालतो. पण काही शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे, आम्हाला मोठ्या ट्रॅक्टरसारखं पण काम झालं पाहिजे, ब्लोअर चालला पाहिजे. तर आपल्याकडे 24 लिटरचा हा ब्लोअर दिलेला आहे आपल्या विटू माऊली इंजिन कोयप्यामध्ये. हा आपल्याला वन टाइम 6 गन चालवतो. मग हे गन आहे ते तुम्ही उभे पण लावू शकता, आडवे पण लावू शकता, जेणेकरून वन टाइम तुमचे 10 फुटाचे अंतर कव्हर होईल. आणि दुसरी गोष्ट, या आपल्या मशीन लेझर कटिंग मशीन आहेत. बाकी कंपनीच्या जर मशीन तुम्ही पाहायला गेलं तर त्याला अँगल वगैरे येतात. अँगल असल्यामुळे ते अँगल कटिंग करत असताना MM मध्ये जरी ते कमी जास्त झाले तर ते कोयपणी यंत्र एकर वाढायला चालू करतं. पण आपले हे तुम्ही पाहू शकता, विटू माऊली इंजिन कोयप जे आहे ते लेझर कटिंग मशीनवरती बनवलेलं असल्यामुळे MM वरती सुद्धा गॅप यायचा विषय राहत नाही. त्यामुळे चालायला याचा परफॉर्मन्स चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी कंपनीच्या कोणत्याही मशीनला कोयपणी यंत्राला गिअरबॉक्स येत नाही. आपल्या मशीनच्या कोयपणी यंत्राला गिअरबॉक्स येतो. हा तुम्ही पाहू शकता. हा गिअरबॉक्स असल्यामुळे आपली चेन मशीनच्या बाहेर न येता आतमध्ये येते. त्यामुळे आपल्या चेनमध्ये कोणत्याही प्रकारे मकीचा पाला, ऊसाचा पाला, ज्वारीचा पाला, हे जे हरभऱ्याचे वगैरे छापे वगैरे जाण्याचा धोका नाही. त्यानंतर जर समजा आपल्या मशीनला किंवा इतर कंपनीच्या मशीनला जर मशीन चालवत असताना दगड लागला, झाडाची मुळी लागली तर जो झटका बसतो चाकाला
तो बाकी कंपनी झटका डायरेक्ट इंजिनला जातो आणि इंजिनचा शाफ्ट तुटतो. आपल्या मशीनला हा झटका बसत नाही. याचं कारण एकमेव कारण असं आहे की ह्या मशीनला गिअरबॉक्स असल्यामुळे त्याचा जो झटका आहे तो गिअरबॉक्सवरती जातो. त्यामुळे इंजिनला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, मेंटेनन्स निघत नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर प्रत्येकाच्या हाईटनुसार हँडल वर खाली घेता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी अवजार आहे हे लेझर कटिंग अवजार आहेत. अगदी आखीव रेखीव लांबी रुंदी सगळी जिथली तिथं टापटीपमध्ये येते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ते मशीन घ्यायला काय अडचण नाही. आता काही शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो या मशीनच्या किंमत काय आहेत. आता ते जर सांगायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे CC येतात. जर तुम्ही 35 CCचं मशीन घेतलं तर लेझर कटिंग मशीन येतं आपलं 35 CCचं 25,000ला, 50 CCचं घेतलं तर 26,000ला आणि 63 CCचं घेतलं तर 27,000 रुपयाला आपलं मशीन येतं. आणि ज्या शेतकरी बांधवांना मशीन हवं असेल त्यांनी 2,000 रुपये आपल्या बुकिंगसाठी भरावं लागतं. आमच्या फोनपेला 2,000 रुपये भरून बुकिंग करायचं. बुकिंग केल्यानंतर आम्ही VRL ट्रान्सपोर्टतर्फे तुमच्या घराच्या आसपास जिथं जवळ असेल त्या ठिकाणी मशीन पाठवून देतो. मशीन तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर उरलेलं पेमेंट आम्हाला जायचं अगोदर ट्रान्सपोर्टला तुमचं मशीन आले का बघायचं. आल्यानंतर उरलेलं पेमेंट आम्हाला फोनपे करायचं. फोनपे केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टवाले मशीन देतील आणि हे मशीन तुम्ही घर बसल्या मिळवू शकता. तर ही एवढी ह्याची सुलभ प्रक्रिया आहे खरेदी करण्याची. तर हे मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही गणेश मशिनरी पंढरपूर या ठिकाणी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 97 63 64 88 54. आणि हे शेतकरी दादा पण आता मशीन घ्यायला आलेले आहेत. हे पण येतील तुम्हाला दाखवतो. 5 मोठी करता येते का बारीक हे 5 तुम्हाला अगदी 10 इंच 12 इंच 14 इंच 18 इंच 20 इंच 22 इंच 24 इंचापर्यंत करता येते. हे कसं आहे हिथं जोडायचे नाही फास आत जर ह्याचे घ्यायचं म्हटलं तरी पण चालतं. ती जी पास आहे ना ती खाली आपल्या बैलाच्या पास सारखी जोडलेली आहे. बैलाच्या पासला जी असते ते बाहेर बाहेर जोडायचं असते, आपल्याला मध्ये जोडायचंय आणि ह्याला हे ऍडजस्ट आहे. एवढ्यापर्यंत करायला येते हा. पण आत करा येते. हे इंजिनियर एस्टिमेटनी बनवलेलं मशीन आहे. हे दोबडी कुठल्याही कंपनीने बनवलेलं मशीन नाही. बारकं पण करा येते. हो एवढी पाहिजे एवढी पण करा येते. हो तुम्हाला कमी जास्त करता करा येईल. येते. हो अजून काय शंका त्याचं ॲव्हरेज तुमच्याकडे मिळणार का फास आता? हो भेटतील आमच्याकडे. तुम्हाला ज्या काय अंतराच्या पासा लागतील ते आमच्याकडे भेटतील. फक्त त्याला अगोदर फोन करून आम्हाला ऑर्डर द्यायची आम्हाला एवढी पास पाहिजे. तुमच्या डिमांडनुसार आम्ही बनवून देतो. आता अवेलेबल नाही तयार. दुसरी गोष्ट ते पण मिळेल. दुसरी गोष्ट तुम्हाला 1 एकरासाठी आता पीक कोणतं तुमच्याकडे मका या तर तुमच्या 1 एकर मकीमधलं गवत काढण्यासाठी ह्याला 1.25 लिटर ते 1.5 लिटर पेट्रोल लागतं. दुसरी गोष्ट हे तुमच्याकडे म्हणजे याला काही ट्रेनिंगची वगैरे गरज नाही. कोणीही चालवू शकते हे मशीन. अगदी महिला चालवू शकतात, मुलं चालवू शकतात, कोणीही चालवू शकतं. अजून काय तुमच्या शंका असल्या तर विचारा. पेट्रोल किती बसते ते? साधारण 1 लिटर टाकू शकता. बिघू राहिली. हे 2 स्ट्रोक 4 स्ट्रोकचं मशीन आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल वगैरे मिसळायची गरज नाही. फक्त त्याची ऑइल बदली तेवढी इंजिनची करत जावा. आपल्या 2 व्हीलरची जशी तुम्ही ऑइल बदली करता तशी ह्याची एकदा ऑइल बदली करत जावा. किती दिवसात काय म्हणजे किती कोळपल्यावर काय 20 तास चाललं की 20 तास हा. चालतं बसते ऑइल किती 80 मिली लागतं. 1 लिटर ऑइल तुम्ही आणलं की साधारण 12 ऑइल बदली तुमचे होतात. किती 80 मिली म्हणलं मग काय 12 ऑइल बदले होतात. एवढं हे सोपं या.